मेहकर तालुक्यातील जामगाव शिवारात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली असून एका अज्ञात पुरुषाचा सांगाडा आढळून आलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जामगाव परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पुरलेला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली। जिल्हा पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार तसेच त्यांच्या पथकाने या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व केले। या कारवाईत स्थानिक नगरपालिका कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित यंत्रणांचेही सहकार्य घेण्यात आले। घटनास्थळी संशयित ठिकाण निश्चित केल्यानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले। काही वेळाच्या प्रयत्नानंतर जमिनीत पुरलेला सांगाडा बाहेर काढण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सांगाडा पुरुष जातीचा असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले, मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाहीये। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हा प्रकार नेमका कधी घडला, मृत्यूचं कारण काय आहे आणि यामागे कोणाचा हात आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते। पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठवला असून वैद्यकीय अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून परिसरातील बेपत्ता व्यक्तींची नोंद तपासली जाते। तसेच गुन्हे शाखा आणि इतर तपास यंत्रणांनाही या तपासात सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता आहे। आम्हाला काल गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती समजली की जामगाव रोड मेहकर या ठिकाणी एक माणूस काही वर्षांपूर्वी उरलेला आहे। तर आम्ही त्याची शहानिशा केली असता आणि खातरजमा करून सर्व कायदेशीर जी प्रक्रिया आहे, कार्यकारी दंडाधिकारी, त्यानंतर डॉक्टर, फॉरेन्सिक टीम, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांना सर्वांना आणि 2 पंच, शासकीय पंच यांना सोबत घेऊन या माहितीची खातरजमा करण्यासाठी स्पॉटला येऊन सकाळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आम्ही या ठिकाणी खोदकाम केलं असता आम्हाला एक मानवी सांगाडा मिळून आलेला आहे। आम्ही त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत, पुढील तपास करत आहोत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।